श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की इलट्या सोमवारी सोम प्रदोष काळ असल्यामुळे खूप जण आपल्या घरामध्ये प्रदोष हे व्रत करतात. व्रत कसं करायचं त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामध्ये मी सांगणार आहे पूजा मांडणी कशी करायची, काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिन्यामध्ये 2 प्रदोष काळ येत असतात, म्हणजे महिन्यामध्ये 2दा प्रदोष येत असतो. तर त्यावेळेस खूप जण घरामध्ये पूजा मांडणी करणे, भगवान शंकराच्या मंदिरात जाणे ह्या गोष्टी करत असतात. त्याचबरोबर भगवान शंकराची, पार्वती मातेची कृपा आपल्यावर राहावी यासाठी प्रदोष हा काळ म्हणजे त्याचा व्रत आपण करत असतो. तर आता सोमवारी सोम प्रदोष आहे, तर त्या दिवशी पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. जी आपण देवपूजा करतो ती देवपूजा तुम्हाला सकाळी लवकर करून घ्यायची आहे. तुमची भगवान शंकराची पिंड तुमच्या घरामध्ये असेल तिच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही पंचामृत बनवलं तर पंचामृतानं तुम्ही अभिषेक करू शकता आणि ती पिंड स्वच्छ करून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी तुम्हाला खूप जणांचं असं असतं की उपवास म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रदोष आहे त्या दिवशी खूप जण 1 ग्लास पाणी पिल्यानंतर दिवसभर काहीच पाणी पित नाहीत, म्हणजे पाणीसुद्धा पितात, म्हणजे निरंकर असा उपवास धरतात. खूप जणांचं असं असतं फळं खाणं किंवा शाबूची खिचडी बनवून ते खातात. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी मिठाचा वापर न करता खिचडी बनवली जाते. आणि खूप जणांचं असं असतं की खडी साखर सुद्धा खातात, म्हणजे खडी साखरवर उपवास सोडणारी सुद्धा आहेत आणि दिवसभरात पाणी न पिता सुद्धा म्हणजे न काही खाता सुद्धा उपवास धरणारे आहेत. तर तुम्हाला कोणत्या प्रकारे करता येईल त्या प्रकारे तुम्हाला व्रत करायचं आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट, खूप जणांप्रकारे म्हणजे जसं तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जर फळं खाऊन जर तुम्हाला उपवास धरायचा असेल तर तुम्ही दिवसभर फळं खाऊन तुम्ही उपवास करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट, पूजा मांडणी ही प्रदोष काळामध्येच केली जाते. तर प्रदोष काळ कधी असतो ते मी तुम्हाला सांगते. ज्या दिवशी प्रदोष आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उपवास दिवसभर धरलेला आहे त्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतर जो म्हणजे 45 मिनिटाचा जो कालावधी असतो, सूर्यास्ताच्या आधीचा जी 45 मिनिटाचा कालावधी आणि सूर्यास्तानंतरचा जी 45 मिनिटाचा कालावधी असतो तो म्हणजे प्रदोष काळ असतो. त्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करायच्या आधी तुम्हाला डबल एकदा अंघोळ करायची आहे, डबल एकदा शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये पुरुष असेल, स्त्री असेल किंवा कोणीही म्हणजे तुमच्या घरातील ज्यांनी व्रत धरलेलं आहे, लहान असेल मोठं असेल, मुलगा मुलगी कोणीही असेल, ज्यांनी व्रत धरले आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की तुम्हाला प्रदोष काळामध्ये डबल एकदा अंघोळ करायचे, शुचिर्भूत व्हायचं आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे, पुरुष असेल स्त्री असेल, म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी घालायची, पुरुष असतील तर पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा मांडणीसाठी बसायचे. ज्या ठिकाणी देवघर आहे त्याच्या साईडला तुम्ही पूजा मांडणी करू शकता. तर तुमच्या खाली आसन घ्यायचं आहे. आणि आपल्याला पहिली गोष्ट, सगळ्यांना माहिती, पूजा ज्यावेळेस आपण कोणतीही करत असतो, देवपूजा ज्यावेळेस करत असतो किंवा आपण गुरुवारच्या दिवशी ज्यावेळेस पूजा करत असतो किंवा कोणतीही पूजा तुम्ही घरामध्ये करत असाल त्यावेळेस तुम्हाला आधी दिवा प्रज्वलित केला जातो. तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर जी जागा आहे ती स्वच्छ करून पाण्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंग असेल, पाट असेल तो घ्यायचा आहे. तर पाटाच्या खाली स्वास्तिक काढायचा आहे, म्हणजे तो रांगोळी घ्यायची, रांगोळीनं स्वास्तिक काढायचं, त्याच्यावर चौरंग ठेवायचा आहे किंवा पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे, कारण की आपण भगवान शंकराची पूजा करत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ, तुमच्या घरामध्ये फोटो तर असेलच, म्हणजे भगवान शंकर, गणपती बाप्पा आणि माता पार्वतीचा एकत्र फोटो असतो, तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. तर तो फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तांदूळ अक्षदा त्या ठिकाणी ठेवायचे, फोटो ठेवायच्या ठिकाणी थोडेसे म्हणजे त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ते फोटो स्वच्छ करून त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती, पार्वती मातेला हळदी कुंकू लावायचं, चंदन, आणि आपल्या भगवान शंकरांना इबीत लावल्याशिवाय राहायचं नाही. त्या दिवशी इबिताला खूप महत्त्व आहे, त्या दिवशी कापराला सुद्धा महत्त्व आहे. तर इबीत लावायचंच आहे. मग ते झाल्यानंतर अशा रीतीने फोटोची पूजा करायची आहे. त्याचबरोबर खूप जणांचं असं असतं, विड्याची पानं 2 एकत्र करून चौरंगावर ठेवल्यानंतर गणपती बाप्पाची जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा केली जाते आणि ती त्या 2 विड्याच्या पानावर ठेवली जाते आणि गणपतीच्या समोर
खोबर वाटी जी असते ती घेऊन त्याच्यावर गूळ ठेवला जातो. अशा रीतीनं गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यानंतर आपल्या घरामध्ये जी भगवान शंकराची पिंड आहे तिची डबल एकदा पूजा केली जाते. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं सकाळी ज्यावेळेस आपण पूजा करत असतो तसंच तुम्हाला प्रदोष काळामध्ये सुद्धा भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करायची आहे. म्हणजे तर आपल्याला पाण्याने अभिषेकसुद्धा करायचा आहे. तुम्हाला जमलं तर पंचामृताला सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा. ते झाल्यानंतर ती पिंड स्वच्छ करून आपल्याला मध्यभागी ज्या ठिकाणी फोटो ठेवला आहे, गणपतीची मूर्ती साईडला ठेवली आहे, त्याच्या मध्यभागी तुम्हाला बेलाचं पान जे आहे त्याच्यावर तुम्हाला पिंड ठेवायची आहे किंवा त्याच्या खाली थोडेसे अक्षदा ठेवायचे आणि पिंड ठेवायचे. त्यानंतर आपल्याला माहिती असावं की भगवान शंकराला बेलाचे पत्र म्हणजे पानं खूप महत्त्वाचे. तर 11 बेलाची पानं असतील किंवा 21 असतील, 108 असतील, ते बेलाची पानं तुम्हाला त्या दिवशी अर्पण करायचे त्या पिंडीवर. तर मग तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, नमः शिवाय म्हणत म्हणजे मंत्र म्हणत तुम्हाला एक एक पान अर्पण करायचं आहे. अशा रीतीने पूजा मांडणी करायची. आणि तुम्हाला जमलं तर आंब्याची ढाळं असतील ते चारी बाजूला तुम्ही लावू शकता. अशा रीतीने पूजा मांडणी करायची. जी व्रतकथा आहे ती व्रतकथा वाचायची आहे. ज्यांना म्हणजे तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही फोनवर लावून देऊ शकता किंवा घरातील एखादी मुलगी असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण असेल तिच्याकडून वाचून घेऊ शकता. तर व्रतकथा वाचायची आहे, नंतर आरती करायची. आणि एक लक्षात ठेवा की पूजा मांडणीच्या तिथं केळी ठेवायची आहे, पाण्याचा ग्लाससुद्धा ठेवायचा आहे आणि एक माळ नमः शिवाय आपल्याला जप करायचा आहे. अशा रीतीने पूजा मांडणी करायच्या, नंतर आरती करायची. जी तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवायला बनवल्या ते नैवेद्य आधी तुम्हाला पूजा मांडणीच्या तिथे ठेवायचा म्हणजे आपल्या भगवान शंकराला दाखवायचा आहे. तर खडीसाखरचा मानसुद्धा महत्त्वाचा आहे. तो खडीसाखरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पूजेच्या तिथे ठेवू शकता. तर अशा रीतीने पूजा मांडणी करायची आणि आरती करायची. आरती करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती की आपण गणपतीची आरती पहिल्यांदा घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला भगवान शंकराची सुद्धा आरती घ्यायची आहे. आणि अशा रीतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची. ह्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे सोमवारी तुम्ही पूजा मांडणी झाल्या किंवा प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या घरामधले जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांनी एकत्र जेवण करणं किंवा त्या दिवशी तुम्ही गोड काहीतरी बनवलं असेल ते खाणं. तर खूप जणांचं असंही आता पूजा मांडणी झाल्यानंतर संध्याकाळी खूप जणांचा ज्यांना व्रत केलं आहे प्रदोषचं तर कुणाचं असं असतं की त्या दिवशी न काही खाता दुसऱ्या दिवशी खाल्लं जातं. म्हणजे त्या दिवशी डबल दिवसभर न काही खाता रात्रीसुद्धा न खाता फक्त एखाद्या फळावरच उपवास केला जातो. आणि खूप जणांचा असतं की दिवसभर उपवास केल्यानंतर पूजा मांडणी आरती झाल्यानंतर जेवण करतात म्हणजे उपवास सोडला जातो. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही जसं करता त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ते झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती सुद्धा तुम्हाला सांगायची आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला प्रदोष काळ म्हणजे तुम्हाला महिन्यातले जी 2 प्रदोष येतात प्रत्येक महिन्यातले जे 2 प्रदोष येतात ते जर तुम्हाला प्रत्येक महिन्यातले धरायचे असतील तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. किती तुम्हाला प्रदोष करायचे आहेत, किती धरायचे आहेत ती पहिल्या दिवशी सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर सोमवारी प्रदोष काळ धरायचा असेल तर संकल्प पहिल्या दिवशीच करायचा. पहिल्या दिवशीच तुमची इच्छा सांगायची आणि प्रदोष काळ धरायला सुरुवात करायची आहे. आणि खूप जणांचं असं असतं ते म्हणजे प्रत्येक वारी जो प्रदोष येतो तोच प्रदोष धरला जातो. आता खूप जणांचं असं असतं म्हणजे सोमवारी प्रदोष काळ आला म्हणजे सोमवारी जो प्रदोष होतो त्यालाच सोम प्रदोष असं म्हटलं जातं. ज्यावेळेस सोम प्रदोष येईल तोच प्रदोष धरला जातो. मग तुम्ही 11 असतील, 7 असतील, 21 असतील, 26 असतील जेवढे तुम्हाला प्रदोष काळ धरायचे आहेत तेवढे तुम्ही धरू शकता इच्छेनुसार. अशा रीतीने तुम्हाला सोमवारी पूजा मांडणी करायची आहे. आणि जे आहे ते तुम्हाला घरामध्ये बिना मिठाचं खायचं आहे एवढे कळकळून सांगत आहे. म्हणजे पूजा मांडणी करायच्या आधी तर म्हणजे दिवसभर तुम्हाला बिना मिठाचंच खायचं आहे. फळं खावा, पाणी खूप निरंकार तुम्हाला धरायची गरज नाही. तुम्ही फळं खाऊ शकता आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही निरंकारसुद्धा धरू शकता. तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला उपवास करायचा आहे. भगवान शंकराची म्हणजे आपल्यावर कृपा राहावी यासाठी प्रदोष काळामध्ये सेवा केली जाते. आणि खूप जणांचं असं असतं की घरामध्ये पूजा म्हणजे पूजा न करता ते मंदिरामध्ये भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदोष काळामध्ये पूजा केली जाते. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करत असाल किंवा प्रदोष धरत असाल तर तुम्ही मंदिरामध्ये पहिल्या प्रदोष काळामध्ये जर पूजा केली तर तुम्हाला जेवढे तुमचे संकल्पयुक्त प्रदोष आहेत तेवढा दिवस तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरातच जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे. आणि जर तुम्ही घरी केली तर तुम्हाला घरीच करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रदोष धरता त्या दिवशी जर तुम्ही म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा केली तरी चालेल. पण तुम्ही घरामध्ये पूजा मांडणी करून म्हणजे पूजा मांडणी एका प्रदोषाच्या दिवशी पूजा मांडणी करायची आणि दुसऱ्या प्रदोष ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जाता. ह्या गोष्टी बरोबर नाहीत. तुम्हाला प्रत्येक प्रदोष काळामध्ये जशी तुम्ही पहिल्या दिवशी पूजा केली तशीच तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही पहिल्या प्रदोषाच्या दिवशी मंदिरात गेलात तर तुम्हाला सगळ्या प्रदोषाच्या काळात मंदिरात जायचं आहे.
म्हणजे तुम्हाला एकनिष्ठपणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आपल्याकडून काहीच चुकलं नाही पाहिजे. त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन पण केलं जातं. त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाची गोष्ट, आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाही किंवा वाईट चिंतायचं नाही असं सुद्धा म्हटलं जातं. आणि व्रतकथा ही वाचली जाते. व्रतकथा नक्की ऐकायची आहे. म्हणजे घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांनी एकत्र येऊन बसून व्रतकथा ऐकायची आहे. त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर भगवान शंकराची पूजा करत म्हणजे जे पिंड आहे तिला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं नाही आहे. त्याचबरोबर तुळशीचं पानसुद्धा अर्पण करायचं नाही आहे. ह्या गोष्टी माहिती असाव्या म्हणून मी सांगत आहे. आणि जे शंख असतो त्या शंखानं कधीच भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालायचा नाही आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि प्रदोष काळामध्ये जर जमलं तर तुम्हाला बेलाचं झाड आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुपाचा दिवा त्या दिवशी लावायचा आहे. प्रदोष काळामध्ये लावला जातो, तुम्ही लावला तरी चालेल. त्या दिवशी बेलाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा त्याची सुद्धा करू शकता. तर अशा रीतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि काही गोष्टी असेल, काही आणखी विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणि त्याचबरोबर मासिक धर्म आला तर व्रत धरायचं की नाही. मासिक म्हणजे एक सांगण्याचा असा उद्देश आहे, ज्यावेळेस तुम्ही मासिक धर्म आला असेल तर त्या दिवशी व्रत उपवास धरायचा, पण पूजा मांडणी तर करता येत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्रत धरू शकता, उपवास धरू शकता. पण एक महत्त्वाची गोष्ट, जेवढ्या प्रदोष काळामध्ये तुम्ही पूजा मांडणी करताल त्यावेळेस तुम्ही शुचिर्भूत म्हणजे 2 टाईम तुम्हाला आंघोळ करावी लागेल. सकाळी केल्यानंतर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला आंघोळ करावीच लागेल. आणि तुमच्या इथं सुतक आलं, मासिक म्हणजे सुतक असेल किंवा विटाळ असेल तर त्या दिवशी प्रदोष काळ नाही धरला तरी चालेल. आणि भगवान शंकराची पूजा तुम्हाला मनोभावे करायची आहे. म्हणजे मनोभावे करायची आहे. जर जमलं तर तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात प्रत्येक प्रदोषाच्या काळामध्ये म्हणजे प्रदोष ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही सकाळून जाऊ शकता किंवा संध्याकाळून गेलात तरी चालेल. अशा रीतीने पूजा मांडणी सुद्धा करायची आहे. अशा रीतीने ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला मी आधी सांगितली पार्वती मातेची सुद्धा पूजा त्या दिवशी केली जाते. आणि एक माळ का होईना दिवसभरात ओम नमः शिवाय किंवा नमः शिवायचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला नंदीची सुद्धा पूजा केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान शंकराच्या म्हणजे भगवान शंकराची कृपा आपल्यावर राहावी यासाठी नंदीची पूजा जर केली तर लवकर आपली इच्छा पूर्ण होते. तुम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भगवान शंकराच्या मंदिरात जातात त्यावेळेस नंदीची पूजा नक्की करायची, विसरायची नाही. अशा रीतीने ह्या गोष्टी आहेत. काही चुकलं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.